संगमनेर तालुक्यातल्या कोंची-मांची गावात शाळा खोली आणि समाज मंदिराच्या बांधकामासाठी प्राप्त अनुदानापैकी 1,43,200 रुपयांचा अपहार केल्याची घटना तब्बल 20 वर्षांनंतर उघडकीस आली। एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेविषयी विस्तार अधिकारी सोनवणे यांनी माहिती दिली। संगमनेर तालुक्यातील कोंची-मांची या ग्रामपंचायतीकडे 1996-97 मध्ये सुरेश हरदास म्हणून ग्रामसेवक कार्यरत असताना डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत व स्थानिक निधी, आमदार निधी, स्थानिक विकास निधीमधून शाळा खोली बांधकाम व समाज मंदिर बांधकामासाठी 3,21,667 रुपये अनुदान मंजूर झालं होतं। त्या अनुदानामध्ये सदर पंचायतीने म्हणजे ग्रामसेवकांनी वेळोवेळी 3,03,000 रुपये काढून काम पूर्ण केलं, पण सदर झालेल्या कामाचं मूल्यांकन केलं असता प्रत्यक्षात 1,59,800 रुपये इतक्याच रकमेचं मूल्यांकन झालं। त्यामुळे उर्वरित जादा झालेला खर्च रक्कम रुपये 1,43,200 रुपये संबंधित ग्रामसेवकाकडे वसुलीस निघाली आणि पुढे नंतर नोटीस वगैरे देऊनही संबंधितांनी काम पूर्ण केलं नाही। त्यामुळे त्यांच्यावर म्हणजे वेळोवेळी त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहे। जिल्हा परिषदेने त्यांना विभागीय चौकशी करून सेवानिलंबित सुद्धा केलेलं होतं 2003-04 पासून। नंतर 2006-07 त्यांना प्रत्यक्ष सेवेतून कार्यमुक्त पण केलेलं आहे। अद्यापर्यंत त्यांनी पैसे न भरल्यामुळे आणि मागील वर्षी पंचायत समितीला पंचायत राज कमिटीना भेट दिल्यामुळे सदरच्या भेटीत सदरच्या अपूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला असता अद्यापर्यंत कार्यवाही न झाल्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करा म्हणून पंचायत राज समितीने शिफारस केलेली होती। त्याप्रमाणे काल दिनांक 5/2/2013 रोजी संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये श्री सुरेश हरदास यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंगळवारी तालुका पोलिसात या प्रकरणी फिर्याद दाखल झाली। पोलिसांनी सेवानिवृत्त ग्रामसेवक हरदास याच्या विरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अद्याप अटक झाली नाही। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।